नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. जे नीट या परीक्षेची तयारी करतात 2025 साठी, तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या पाठीमागे दिलेले आहे नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच NMC ने आजच एक नोटीस जारी केलेली आहे, ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये सिलेबस जो आहे तर तो रिलीज केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे डिटेलमध्ये सिलेबस आपल्याला दिलेला आहे. म्हणजे अगदी युनिट वाईजच नाही फक्त, तर युनिट मध्ये असलेले कुठले कुठले पॉइंट इम्पॉर्टंट आहे तर ते सुद्धा दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा नोटीस काय आता समजून घेऊ. ओके, काय म्हटलंय त्यांनी बघा, सगळ्या ऑल स्टेक होल्डर्स अँड ऍस्पिरंट फॉर एक्झामिनेशन ऑफ नीट UG 2025 आणि सब्जेक्ट दिलेला आहे बघा, सिलेबस फॉर एक्झामिनेशन ऑफ नीट UG 2025. ओके, आणि हा सिलेबस आपल्याला बघा इथे पूर्ण NMC इंडिया म्हणजेच भारतीय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग याचा पूर्ण लोगो आणि त्यांच्या वेबसाईट वरती हा सिलेबस दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक नोटीस आपल्याला दिलेली आहे. काय सांगितलं पब्लिक नोटीस मध्ये, तर यांनी सांगितले बघा, इट इज नोटिफाईड to all the stakeholders, especially for aspiring candidate, that the undergraduate medical education board, an autonomous body under National Medical Commission, has finalized the NEET UG 2025 syllabus. The same has been uploaded on MMC website for reference of the public at large. The stakeholders are advised to refer all the updated syllabus for NEET UG 2025 for the preparation of the study material and for preparation of NEET UG examination for academic session 2025-26. This issue with the approval of competent authority. आणि पूर्ण बघा डेट आज दिलेली आहे डिसेंबर 2024. ओके, आणि इथे बघा इथे लोगो दिलेला आहे. एक पब्लिक नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचं आहे हे. विद्यार्थी मित्रांनो, जर याची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आजच प्ले स्टोर वरून बायोकिरण हे आपलं ऍप जे आहे तर ते इन्स्टॉल करा, ज्यामध्ये लॉग इन केल्यानंतर फ्री स्टडी सेक्शन मध्ये तुम्हाला नोट्स पण मिळतील आणि त्याचबरोबर हे जे नोटिफिकेशन आहे याची सिलेबसची डिटेल PDF कॉपी सुद्धा तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला डिटेलमध्ये जर बघायचं दिलं तर बघा इथे त्यांनी सिलेबस दिलेला आहे. हा फिजिक्सचा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये युनिट दिलेले आहेत फिजिक्स अँड मेजरमेंट, सेकंड युनिट आहे कायनेमॅटिक्स, देन युनिट 3 आहे लॉज ऑफ मोशन, युनिट 4 वर्क एनर्जी अँड पॉवर, युनिट 5 रोटेशनल मोशन, देन युनिट 6 ग्रॅव्हिटेशन, युनिट प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड अँड लिक्विड, देन युनिट 8 thermodynamics, unit 9 kinetics energy of gases, then unit 10 oscillation and waves, unit 11 electrostatics. असे सगळे जे आहेत बघा इथे बाकीचे दिलेले आहेत. त्यानंतर पुढे पूर्ण दिलेले आहेत. मला माहिती आहे तुम्हाला डिटेल मध्ये इथे दिसत नाहीये, मात्र याची PDF तुम्हाला मिळून जाईल. पुढे मी डायरेक्ट बायोलॉजी कडे जाणार आहे. त्या अगोदर इथे केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्रीचा पण पूर्ण सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा दिलेला आहे. त्यानंतर पुढे बेसिक ऑफ प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्रीचा दिलेला आहे. पूर्ण सिलेबस जो आहे तर तो डिटेलमध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर डिटेलमध्ये दिलेला आहे बायोलॉजी. आता बायोलॉजीचं जर आपण बघितलं तर पहिलं युनिट जे दिलेलं आहे तर ते दिलेलं आहे डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ल्ड, आणि त्यामध्ये सगळे डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे की तुम्हाला कुठले कुठले पॉइंट करायचे आहेत. त्याचबरोबर पुढे युनिट ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ॲनिमल अँड प्लांट्स, देन सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन. सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, हा सिलेबस जो डिझाईन केलेला आहे तर तो न्यू NCERT प्रमाणे केलेला आहे. म्हणजे ओल्ड NCERT आणि न्यू NCERT मध्ये जो डिलीट झालेला जो पार्ट आहे तर तो पार्ट NMC ने सुद्धा डिलीट केलेला आहे आणि त्यांनी तसं सांगितलेलं सुद्धा आहे. बघा इथे काय म्हटलंय की इथे बघा एक सेंटेन्स मी रीड करतो जस्ट ओनली, टू बी डिलीट along with a relevant practical of the practical syllabus family Malvaceae, Cruciferaceae, Leguminaceae, Compositae, Gramineaceae ह्या ज्या फॅमिली आहे तर त्या डिलीट आहे. म्हणजे ह्याच फॅमिली आपल्या ओल्ड NCERT मध्ये होत्या, आता न्यू NCERT मध्ये मात्र टाकलेल्या नाहीये, म्हणजे तो डिलीट पार्ट आहे. आणि हेच आपल्याला इथे दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला एक समजेल की पूर्णपणे सिलेबस जो आहे तर तो न्यू NCERT प्रमाणे
आणि त्यामुळे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं टेन्शन होतं की सर आम्ही न्यू एनसीईआरटी फॉलो करायची की ओल्ड एनसीईआरटी फॉलो करायची, आम्ही कुठले टॉपिक करायचे कुठले नाही करायचे, कुठल्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहे कुठले नाही विचारणार आहे. तर यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. ते म्हणजे काय, तर आता आपल्याला ओल्ड एनसीईआरटी करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त आणि फक्त न्यू एनसीईआरटीचा स्टडी करावा लागणार आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता एक सुटकेचा असा निश्वास घेता येणार आहे. त्यानंतर बघा पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे जे ह्युमन फिजिओलॉजी असेल त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलंय की डिसीज अँड डिसऑर्डर जे आहे तर ते डिटेलमध्ये इथे मेन्शन केलेले आहेत. त्याचबरोबर पुढे दिलेलं आहे बघा रिप्रोडक्शन, देन जेनेटिक्स अँड इव्होल्युशन, बायोलॉजी अँड ह्युमन वेलफेअर सगळे जे आहेत, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, सगळा सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या सिलेबसची जर तुम्हाला पीडीएफ कॉपी पाहिजे असेल तर आजच आपलं बायोकिरण ऍप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये फ्री स्टडी सेक्शन मध्ये तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल. भेटूया विद्यार्थी मित्रांनो परत अशाच नवीन अपडेट सोबत. तुम्ही मात्र जर अजून बायोकिरण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि त्यामुळे तुम्हाला काय होईल तर न्यू अपडेट मिळत राहतील. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि तुमचे काही डाऊट असेल तर मी तिथे तुम्हाला नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.